मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अभि आता यशला म्हणतो, तू बाबांच्या विरोधात का बोलतोस? त्यावेळी आता यश म्हणतो ना, अभि अजून याची तुला कल्पना नाहीये, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तू खूप विचित्र संकटात अडकशील आणि तेव्हा तुला कुणी सोडवायला येणार सुद्धा नाही. मग आता ईशा लगेच मुद्दा उचलून धरते आणि म्हणते, कसं आहे ना यश, अरे आम्ही थोडं खोटं बोललो, त्यात कुठे काय बिघडलं? यश म्हणतो, खोटं? थोडंसं खोटं? तुम्ही सगळे साफ खोटे बोलले आहात आणि खोटं बोलून आप्पांची सही घेतली आहे. हे प्रकरण तुमच्या खूप अंगलट येणार आहे, समजलं ईशा? तेव्हा ती म्हणते, काहीही अंगलट वगैरे येत नसतं, काही पण आता बोलू नकोस. यश म्हणतो, अभि आणि ईशा, मी तुम्हा दोघांनाही अजून अलर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. अगं ईशा, तुलाही शिक्षा होऊ शकते याची खोटं बोलल्याप्रकरणी. मग आता ईशा म्हणते, नाही होणार मला शिक्षा, मी खोटे बोलली आहे. आणि असं म्हणून ती आता यशलाच सुनावू लागते. यश म्हणतो, ईशा, एक गोष्ट नेहमी तू लक्षात ठेव, अगं तुला स्वतःची मतं अशी नाही आहेत, तुला काय करायचं आहे ना हे तुझंच तुला कळत नाही आहे, समजलं? कारण तू नुसती दुसऱ्यांच्या मतानुसार चालणारी आहे. अभिदादा जर तुझ्या बाजूने बोलला ना तर तुला तो बरोबर वाटतो, जर मी तुझ्या बाजूने बोललो ना तर तुला मी योग्य वाटतो, आणि बाबा किंवा संजना जर तुझ्या बाजूने बोलले तर तुला ते योग्य वाटतात. असं तुझं सध्या चाललं आहे, जरा स्वतःकडे फोकस कर आणि मग दुसऱ्यांमध्ये नाक खोपस, असं म्हणून तो ईशाला चांगलंच सुनावतो. ईशा म्हणते, नाही ऐकणार मी कुणाचं, असं म्हणून ती आता चिडते. कांचन हे सगळं काही बोलणं ऐकून घेते आणि म्हणते की अजिबात त्या दोघांना समजवायला जाऊ नका, कारण त्यांना काय करायचं असेल ना ते करू द्यात, मग शिक्षा भोगायला ते तयार राहतील. असं म्हणून कांचन ही यशला म्हणते, बाळा मला रूममध्ये घेऊन चल बरं. तेव्हा आरोही लगेच आता कांचनचा हात पकडते आणि तिला रूममध्ये घेऊन जात असते. यश हा बाहेर चाललेला असतो. तेव्हा अनघा विचारते, काय झालं यश, कुठे चालला असतो? तेव्हा तो म्हणतो, मी जर आईकडे जाऊन येतो, कारण कोर्टामध्ये जे काही झालं त्यामुळे आई खूप डिस्टर्ब झाली असेल. मग आता ठीक आहे असं आता अनघा म्हणते. आणि अभिलाही म्हणते की अभि, अजूनही वेळ गेलेली नाहीये, तू जरा लक्ष ठेव सगळ्या गोष्टींवर आणि जरा सुधारण्याचा प्रयत्न कर. तेव्हा अभिला आता धक्काच बसतो की ही अनघा सारखी सारखी मला अलर्ट का करत असेल. ईशा मात्र रागातच अनघाकडे पाहत असते. काही वेळानंतर आता घटस्थापनेची सर्व तयारी झालेली असते आणि घट देखील बसलेला असतो. अनघा देवाजवळच असते. मग आता आरोही देखील तेथे असते. पुढे आता कांचन, आप्पा आणि सर्वच जण हॉलमध्ये असतात. आप्पा म्हणतात, आरतीची तयारी झाली आहे का? त्यावेळी अनघा म्हणते, हो आरतीची सर्व तयारी झाली आहे आप्पा. तेवढ्यातच पोलीस आता तेथे येतात. तेव्हा त्यांना पाहून सर्वजण घाबरतात. मग आप्पा विचारतात, आपल्याला कोण हवंय? त्याचवेळी आता अनिरुद्ध देशमुख आम्हाला हवे आहेत असं पोलीस म्हणतात. मग आता अनिरुद्ध म्हणतो, मीच आहे अनिरुद्ध देशमुख, बोला काय काम आहे? त्यावेळी तुम्हाला फसवणुकीच्या आरोपाखाली आम्ही अटक करतोय असं आता जेव्हा पोलीस म्हणतात तेव्हा सर्वांनाच आता मोठा धक्का बसतो. तेव्हा धक्क्यानेच अनिरुद्ध म्हणतो, पण मी काहीच केलेलं नाहीये. त्यावेळी आम्हाला कोर्टाकडून तसे आदेश मिळाले आहेत, कारण कोर्टामध्ये तुमचा गुन्हा सिद्ध झाला आहे आणि तुम्हाला जेल होणारच आहे असं आता अनिरुद्ध म्हणत असतो. ती आता तो स्वतःची बाजू समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु आता पोलीस ऐकत नाहीत. पुढे आता अनिरुद्ध म्हणतो, बरं ठीक आहे, मला जर अटक होणार असेल ना तर माझ्या या मुलाला सुद्धा अटक व्हायला हवी, कारण तो सुद्धा गुन्ह्यामध्ये सामील होताच. असं म्हणून अनिरुद्ध आता अभिजवळ जातो आणि त्याचा हातच पकडतो. तेव्हा हे पाहताच आता अनघाला जबर धक्का बसतो. त्यावेळी आता अभि लगेच आप्पांच्या पाठीमागे जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, मी काहीही केलेलं नाहीये, तेव्हा बरोबरीने माझ्या गुन्ह्यामध्ये हा सामील होता असं आता रागातच अनिरुद्ध म्हणतो आणि स्वतःच्या मुलावरच आळ घेत असतो, जेणेकरून आता सगळेजण पकडले जावेत ना यासाठी. मग आता संजना देशमुखांना ऑलरेडी आम्ही अटक केल्याचं पोलीस जेव्हा सांगतात तेव्हा सर्वजण अजूनच घाबरतात. कुणाला काय करावं हे सुचत नसतं.
पुढे आता आम्ही तुम्हाला अटक करत आहोत, त्याचसोबत तुमचं लायसन्स देखील आम्ही कॅन्सल करत आहोत असं आता पोलीस सांगतात. तेव्हा प्लीज मला अटक करू नका असं अभि जोराजोरात ओरडत असतो. आता अभिला पूर्णपणे मोठा धक्काच बसलेला असतो. तेव्हा तो कांचन आणि आप्पांना सतत म्हणत असतो की आप्पा आजी प्लीज प्लीज तुम्ही काहीतरी करा, मला सोडवा यापासून. पण आता फायनली पोलीस त्यालासुद्धा घेऊन गेलेले असतात. त्यानंतर काही वेळाने आता अभि हा पुन्हा मागे येतो आणि म्हणतो की हो आप्पा तुम्ही काहीतरी बोला ना. आप्पा म्हणतात मी काय बोलणार, इन्स्पेक्टर साहेब मला एक गोष्ट सांगा की यांना किती वर्षाची आता शिक्षा होणार. त्यावेळी इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की या दोघांनाही 7 वर्षाची कमीत कमी शिक्षा होईलच. त्यावेळी आता सर्वजण घाबरतात. मग आता अभि हा म्हणतो की माझी मुलगी लहान आहे, अहो तिला काय वाटेल जर तिचा बाप जेलमध्ये गेला तर ती काय माझा आदर्श ठेवणार आहे, असं म्हणून तो जोराजोरात मदतीसाठी ओरडत असतो. परंतु आता कांचन, आप्पा किंवा घरातील इतर कुणीही त्याच्या मदतीला येत नाहीत. पुढे आता अभि म्हणतो बाबा तुम्ही या सर्व प्लॅनमध्ये सामील होतात, हो प्लीज तुम्ही काहीतरी करा, मला सोडवा, माझी जानकी लहान आहे. तेव्हा अनिरुद्ध आता हात झटकतो आणि म्हणतो अभि अरे तूच हे सगळं काही केलं आहे आणि तुला पण स्वतंत्र फ्लॅट हवा होता ना. तुला जर माझं म्हणणं पटत नव्हतं तर त्याबद्दल तू अगोदरच मला सांगायचं की मला स्वतंत्र फ्लॅट नको आहे म्हणून, मग मी तुला काय या प्रकरणामध्ये अडकवलं असतं. असं म्हणून आता अनिरुद्ध देखील अभिची साथ सोडतो. तेव्हा अभिला आता धक्का बसतो की सगळ्यांनी माझी साथ सोडून दिली आहे. आता ईशासुद्धा म्हणते इथे माझंच धड नाही तर तुला कुठे मदत करू दादा मी, अरे मलाच काही नाही आहे तर तुला मी कुठून काय देणार. असं म्हणून आता ईशा देखील अभिची साथ सोडते. अभिने संजनावर, अनिरुद्धवर आणि ईशावर प्रचंड विश्वास ठेवलेला असतो आणि अनघाचं म्हणणं डावललेलं असतं. परंतु आता अनघाचं म्हणणं बरोबर होतं हे अभिला आता समजतं. पुढे आता जानकीचा बाबा एक गुन्हेगार आहे असंच तिला नेहमी वाटत राहीन असं आता अनघा म्हणत असते. कारण मी तुला बदलवण्याचा खूप प्रयत्न केला रे अभि, परंतु तू माझं कधी काही ऐकलंच नाहीस. आता पुढे आता तो म्हणत असतो आप्पा प्लीज तुम्ही तरी मला मदत करा, यश, आजी. मग आता ते तिघेही म्हणतात की नाही आम्ही तुला मदत करणार नाही. वेळोवेळी तुला अलर्ट करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता की असं करू नकोस अभि, परंतु तू कोणाचंच ऐकलं नाही. आता आमच्याकडून तू कशाची मदत मागतोस रे, की या गुन्हेगारांना तू साथ देऊ नकोस, परंतु तू या गुन्हेगारांना साथ दिलीस आणि सगळं काही बिघडून गेलं. समजलं तुला आता काय काय झालं ते. आता अनघा म्हणते आता जानकीला घेऊन तुला भेटायला जेलमध्ये यायचं का, बोल ना पटकन. तेव्हा आता अभिची बोलतीच बंद झालेली असते. कारण अनघाने खूपदा सांगितलेलं असतं की माझ्या म्हणण्याप्रमाणे जरा वाग, परंतु अभिने आता तिचं काही न ऐकल्यामुळे त्याच्यावर ही वेळ फायनली आलेली असते. आता अभि हा जोराजोरात ओरडू लागतो की सोडा मला, सोडा, मला नाही जायचं आहे पोलीस स्टेशनमध्ये. पण आता त्याचं कुणीही ऐकायला तयार नसतं. जोराजोरात तो सोडा सोडा असं ज्यावेळी म्हणत असतो त्याचवेळी आता त्याला पटकन जाग येते. कारण हे सगळं त्याचं स्वप्न असतं, त्याचा भास असतो. आता तो पूर्णपणे घामाघूम झालेला असतो आणि खूपच डिस्टर्ब होतो. म्हणतो की बापरे माझ्या बाबतीत असं काही घडायला नको. त्यानंतर अभि आता उठतो, लगेच शेजारी पाहतो तर तेथे आता अनघा आणि जानकी या दोघीही नसतात. त्याला त्याचा आता पुढचा भविष्यकाळ आठवू लागतो की अनघा आणि जानकी जर माझ्याबरोबर नसतील तर माझं आयुष्यच अपूर्ण आहे, हे आता त्याला सतत वाटत असतं. त्यामुळे तो आता पटकन अनघाच्या रूमकडे जातो. तेथे जानकी आणि ती मस्त शांत अशा झोपलेल्या असतात. आता अभिला स्वतःचीच खूप लाज वाटू लागते. मग आता तो काय करतो, तो उठतो आणि लगेच जिन्यावर जाऊन बसतो. तेवढ्यातच यश आता काही वेळानंतर तेथे येतो आणि विचारतो अभि. तेव्हा अभि आता त्याच्याबरोबर सुद्धा काही न बोलता लगेच तेथून जातो. तो आता मेन डोर उघडतो आणि बाहेर तेथे मैदानावर येऊन उभा राहतो. त्याला काय करावं ना हे सुचत नसतं. कुठे आपलं चुकलंय याचं आत्मपरीक्षण तो करत असतो आणि जरा त्याच्या डोळ्यात पाणीसुद्धा आलेलं असतं. तेवढ्यातच यश आता तेथे येतो आणि अभिकडे पाहतच राहतो. तेव्हा आता यश हा लगेच अभिला म्हणतो अभि मला माहीत आहे तुझं अनघावर आणि जानकीवर प्रचंड प्रेम आहे. खरं तर आप्पांवर, आजींवर आणि त्याचबरोबर तुझं आईवर सुद्धा तेवढंच प्रेम आहे. पण तू एवढा बदललाच कसा ना, मला तेच कळत नाही अरे अभि.
अरे तुला नक्की काय झाले तू माझ्याबरोबर शेअर कर ना, मला आठवते अजूनही. अरे शाळेत असताना मी एकदा कॉपी केली होती परीक्षेला आणि त्यानंतर घरी येऊन मी तुला सांगितलं सुद्धा होतं. तर तू मला खूप ओरडला होता. तू मला नेहमी म्हणायचास की ही पूर्णपणे चिटिंग आहे. परीक्षेत नापास झाला ना तरीही चालेल, परंतु अशी चिटिंग कधी करायचीच नसते, असं तेव्हा तू मला समजावलं होतं. त्यानंतर मी कधीही कॉपी केली नाही. आणि अजून एक गोष्ट सांगू का, दुसऱ्या दिवशी तू मला म्हणाला होता की शिक्षकांसमोर जायचं आणि कान धरून माफी मागायची. त्यावेळी आता दुसऱ्या दिवशी तू माझ्याबरोबर स्कूलमध्ये सुद्धा आला होतास आणि शिक्षकांची माफीसुद्धा मागायला सांगितली होती. कारण तू सांगितलं होतं की कॉफी करणं हे गुन्हा आहे, चांगलं नाही आहे. अरे आम्ही जर कधी चुकलो ना ईशा आणि मी, तर तू आमचे कान पकडायचास, आम्हाला शिक्षा द्यायचास. आणि हे तुझं आता काय झालंय? अरे तू डॉक्टर व्हावा यासाठी घरच्यांनी खरंच खूप कष्ट केले आहेत आणि आजीने नवससुद्धा खूप केले आहेत. आता अभि म्हणतो, यश अरे मला हे सगळं माहीत आहे. तेव्हा पुढे आता अभि म्हणतो, मला सगळं काही आठवतंय आणि मला सगळ्याची जाणीव आहे, पण मी करू काय आता, माझ्याकडे ऑप्शन नाही आहे दुसरा कोणता. तेव्हा आता यश म्हणतो, कसं आहे ना अभि, जेव्हा तू कोविडमध्ये हॉस्पिटलमध्ये जायचास, तुझा नाईलाज होता, तेव्हा आई तुझ्यासाठी नेहमी साकडं घालायची, माझ्या लेकराला अगदी व्यवस्थित ठेव म्हणून. जेव्हा तू डॉक्टर झाला होतास ना अभि, तेव्हा तर आपणना खरंच खूप आनंद झाला होता. अरे तेव्हा त्यांनी तुला काय गिफ्ट दिलं होतं माहिती आहे का? अख्ख्या आयुष्यभराचं सेविंग्स तुझ्या हातात त्यांनी दिलं होतं. आठवतंय ना तुला? जेव्हा तू डॉक्टर झाला होतास तेव्हा अरे लाफ्टर क्लबमध्ये किंवा तिकडे गार्डनमध्ये हे तुझ्याबद्दल खूप कौतुकाने आप्पा नेहमी सांगत असतात. आणि आजीचं म्हणशील तर आजी माझ्या अगोदर तुझीच ओळख पाहुण्यांना करून द्यायची की माझा मोठा नातू हा डॉक्टर आहे. तेव्हा यश आता जुन्या आठवणी सांगत असताना अभिला प्रचंड त्रास होत असतो. तो म्हणतो की प्लीज यश मला हे सांगू नको, मला त्रास होतो अरे. मग आता यश म्हणतो, जसा तुला त्रास होतो ना रे, तसा त्या अनघालाही होत असेल ना, कारण तिचं प्रचंड प्रेम आहे तुझ्यावर अभि. आता अभि हा यशकडे पाहतच राहतो. त्यानंतर यश आता म्हणतो की तुला खरंच खूप चांगली बायको मिळाली आहे, जरा तिची काळजी घे आणि अनघाचा विश्वास जिंक. आणि तू खरंच खूप नशीबवान आहेस की तुझ्या आसपास एवढी चांगली माणसं आहेत. त्यामुळे तू त्यांचा अजिबात विश्वासघात करू नकोस आता अभि. बस कर हे सगळं आता, बस कर. अरे अभि, आम्हाला नेहमी वाटतं की तुझं चांगलं व्हावं, आम्हाला तू हवा आहेस अभि. मला सांग अरे अभि, अनघाबरोबर आणि जानकीबरोबर तुला शांतपणे आयुष्य घालवावंसं वाटतं की नाही? तेव्हा हा शेवटचा चान्स तुझ्याकडे आहे, तू तो घालवू नकोस. इतर घरातील सर्वांच्या मनात विश्वास आणि प्रेम निर्माण करण्याचा हा चान्स जर तू अभि घालवलास ना, तर आयुष्यभर पस्तावशील. असं म्हणून आता यश हा अभिला सारखा अलर्ट करतो. प्लीज तू कोर्टामध्ये आमच्या बाजूने साक्ष दे. अरे बाबा आणि संजना हे चुकीचे वागलेच आहेत, परंतु जर कोर्टामध्ये तू आमच्या बाजूने साक्ष दिली तर हे प्रकरण थांबेल, सगळं काही अगदी व्यवस्थित होईल पहिल्यासारखं. आणि जर तू असं केलं नाही ना, तर तू सुद्धा याच्यामध्ये खूप वाईट पद्धतीने अडकशील. त्यामुळे आम्ही तुला सतत सांगतोय. आणि जर तू आमचं ऐकलं नाही ना आणि वाईट पद्धतीने अडकला तर तुला कुणीही वाचवू शकत नाही मग अभि. तेव्हा अभिला जबर धक्काच बसतो. मी तुझ्यासमोर हात जोडतोय आणि पाया पडतोय, प्लीज अभि तू सुधर रे आता. तेव्हा आता अभि म्हणतो, नको पाया पडू नकोस, असं म्हणून तो आता लगेच यशला उठवतो. त्यावेळी आता यश हा अभिकडे पाहतच राहतो. अभिमध्ये अजूनही माणुसकी कुठेतरी जिवंत आहे हे आता यशला समजतं. त्यानंतर यश हा तेथून जातो. तेव्हा अभि हा विचारच करत राहतो. इकडे दिवशी अनिश हा आता ईशाला भेटतो आणि तिला विचारतो, काय ग, हे जे काही चाललंय ते तुला योग्य वाटतंय का ईशा? तेव्हा ती म्हणते की कशाबद्दल बोलतोस? तेव्हा तो म्हणतो, तुला तर नक्कीच माहीत आहे मी नक्की कशाबद्दल बोलतोय, कारण बाबांनी ज्या पद्धतीने आपणना फसवून त्यांच्या सह्या घेतल्या आहे, हे तुला योग्य वाटतंय का हे मी विचारतोय तुला. अगं ईशा, कोर्टामध्ये हे सिद्ध झालं ना की तू सुद्धा आपणना फसवलंय, तरीही तुला नक्की शिक्षा होऊ शकते. तो तिला आता शांतपणे समजावत असतो. त्यावेळी ईशा म्हणते, काही पण बोलू नकोस अनिश तू. अरे माझा या गोष्टीशी काय संबंध आहे तूच सांग ना. मग आता अनिश म्हणतो, काय संबंध आहे म्हणजे?
तू काय करतेस ना त्याचा जरा नीट विचार कर. तेव्हा ती म्हणते, मी नीट विचार करूनच सांगतीये तुला. त्यामुळे तू प्लीज मला आता काहीही समजवायला जाऊ नकोस. आता तुझा आणि माझा तसाही काही संबंध राहिलेला नाहीये. त्यावेळी आता अनिश म्हणतो, कागदोपत्री जरीही आपलं नातं संपलं असलं तरीही तुझ्याबद्दल मला काहीतरी वाटतं चांगलं. त्यामुळे मी तुला इथे समजवायला आलोय, बाकी काहीच नाही. तेव्हा आता तो म्हणतो, अजून एक गोष्ट लक्षात ठेव, मी आजीला सगळं काही विचारून घेतलंय आणि आजीने मला सांगितलंय हे जर कोर्टामध्ये सिद्ध झालं तर संजनाला आणि तुझ्या बाबांना सुद्धा जेल होऊ शकते. तेव्हा आता ती म्हणते, मग ठीक आहे ना, ते त्यांचं बघतील, कारण संजना आणि बाबा दोघेही खूप हुशार आहे. आप्पांच्या सह्या घेण्या अगोदर त्यांनी काहीतरी नक्कीच विचार केला असेल. त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नको अनिश त्याचं, कारण यातून बाहेर कसं पडायचं ना याचा प्लॅन ऑलरेडी त्यांनी केलाच असेल. त्यावेळी आता अनिश म्हणतो की प्लॅन केला नसेल तर पण संजना कशी बाई आहे ना अजून तुला माहीत नाहीये. विचित्र पद्धतीने ती तुम्हा सर्वांना या प्रकरणामध्ये अडकवू शकते आणि आपोआप ती स्वतः या प्रकरणातून सुटू शकते. अगं संजनावर जर काही आलं ना तर ती तुम्हाला या प्रकरणात नक्की ढकलणारच आणि गुन्हेगाराला सपोर्ट करणं म्हणजे दुसरा गुन्हेगारच होतो. पुढे आता ईशा म्हणते, संजना आम्हाला का अडकवेल? नाही अडकवणार संजना आम्हाला, आम्हाला खात्री आहे. आता अनिश म्हणतो, ती असं करू शकते, मी 100% खात्रीने सांगतोय. जर तिच्या अंगलट काही आलं ना, बघ ती काय करते, कशी पलटी खाते. घर विकण्यासाठी तुम्ही सह्यासुद्धा दिल्या आहेत, फक्त राहिला आहे तो यश. उद्या पुढे जाऊन जर संजना म्हणाली की ईशा आणि अभिने हे सगळं करण्यासाठी आम्हाला फोर्स केला आहे, कारण त्या दोघांनाही पैशांची खूप गरज आहे, म्हणून त्यांचं लाईफ सेटल्ड नाही आहे आणि आम्हीसुद्धा इमोशनली होऊन मग त्यांच्या निर्णयात सहभागी झालो, तर मग तुम्ही काय करणार आहात बोल बरं. मग आता ईशा म्हणते, पण हे चुकीचं आहे ना, हे खोटं आहे सगळं, आम्ही असं काहीच केलेलं नाही आहे तसं अनिश. ती पुढे म्हणते, हा प्लॅन फक्त संजना आणि बाबांचा आहे. मग आता अनिश म्हणतो, त्याचा काहीही फायदा होणार नाही आहे. तुमच्याकडे काही पुरावा आहे का? अगं अगोदरच तुमच्या घरात 2 गट पडले आहे आणि बाकीचे सगळेजण एकीकडे आणि तू व अभि संजना आणि बाबांमध्ये मिक्सअप झाला आहात. त्यामुळे सर्वजण घरातील सांगतील की तुम्हा चौघांचाच हा प्लॅन होता आणि तुम्हाला शिक्षा नक्कीच कोर्टामध्ये होऊ शकते. आजीने मला तसं खरं सांगितलंय. त्यामुळे ईशा मी तुला अजूनही सांगतोय की प्लीज तू डोळे उघड आणि या सगळ्या प्रकरणामधून माघार घे आणि कोर्टामध्ये तू बाबांच्या विरोधात संजनाच्या विरोधात साक्ष दे. तू तर 12च्या भावातच जाशील, त्यामुळे अजूनही मी डोळे उघडण्याचा तुझा सतत प्रयत्न करतोय, असा आता अनिश जरा स्पष्टपणे म्हणतो. मग ईशा खूप वेळ आता विचार करत असते आणि मग नंतर ती अनिशला विचारते, काय रे तू मला इथे काय घाबरवायला आला आहे का? त्यावेळी आता अनिश म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, आपलं नातं जरीही संपलं असलं ना तरीही मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं. तू तुरुंगात गेलेली अजिबात मला आवडणार नाहीये आणि एकदा का कोर्टाने तुम्हाला गुन्हेगार डिक्लेअर केलं ना मग तर तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. प्लीज माझं एक, असं जरा तो तळमळीने सांगत असतो. तेव्हा आता ईशा विचारते, अनिश तू हे सगळं खरं सांगतोस ना रे? मग आता तो म्हणतो, हो मी सगळं काही खरं सांगतोय आणि तुला हे खोटं वाटत असेल ना तर तू दुसऱ्या कुठल्याही लॉयरला हे विचारू शकतेस. अगं हे सगळं मी आजीकडून ऐकलं आहे आणि पूर्णपणे हादरलोय आणि कधी हे एकदा तुला सगळं काही सांगतोय असं मला झालं होतं आणि प्लीज तू हे सगळं अभिला सुद्धा सांग. तुमच्या दोघांच्याही आयुष्याचा हा प्रश्न आहे आणि तुम्हा दोघांनाही यातून वाचायचं असेल तर एकच उपाय आहे. तेव्हा ती विचारते, कोणता? मग आता तो म्हणतो, कोर्टामध्ये जाऊन साक्ष द्यायची, कारण जे काही घडलं आहे ना ते अभिला कोर्टामध्ये सांगायला सांग, कारण तो स्वतः प्रत्यक्ष होता तिथे आणि त्याच्या साक्षीला खरंच खूप महत्त्व आहे. अगं त्याने कोर्टामध्ये साक्ष दिली तर निदान तुम्हा दोघांना तरी शिक्षा होणार नाही. तेव्हा ती आता विचार करते आणि म्हणते, अभिदादाने साक्ष दिली तर आम्हाला शिक्षा नाही मिळणार असं तू म्हणतोस अनिश? तू आम्ही सुद्धा या प्लॅनमध्ये सहभागी होतोच ना, मग कोर्ट आम्हाला असं का सोडेल? तेव्हा अनिश म्हणतो, नक्कीच सोडेल, कारण तुम्ही खऱ्या गुन्हेगारांना पकडून देण्यात मदत करत आहात. तुम्ही कोर्टाची मदत करताय, मग कोर्ट तुम्हाला का शिक्षा करेना ईशा?
तेव्हा ईशा म्हणते या सगळ्या प्रकरणामध्ये आमचे बाबासुद्धा होते रे, जर त्यांना शिक्षा झाली तर मग आम्ही काय करायचं? अभिदादा साक्ष देईल सुद्धा, पण बाबांचं काय मग? तेव्हा अनिश म्हणतो अनफॉर्च्युनेटली नाही, त्यांना आता सध्या तर कुणीच वाचवू शकत नाहीये, कारण आपणना त्यांनी फसवलं आणि तसंही कुणी कोर्टात साक्ष देवो किंवा न देवो त्यांना शिक्षा होणार म्हणजे होणारच आहे, कारण आजी हे कोर्टात तसं सिद्ध करणारच आहे. अभिने जर कोर्टामध्ये साक्ष दिली नाही तर तुला आणि अभिला सुद्धा जेल होऊ शकते, त्यामुळे लक्षात ठेव तुला काय करायचं आणि काय नाही. ती म्हणते मी त्याला कन्व्हिन्स करेन, परंतु बाबा मग आता अनिश तिला समजावू लागतो, आता जे घडलं आहे ना ते घडलं आहे, त्यामुळे कोण खरं कोण खोटं हे आता कोर्टात सिद्ध होणारच आहे. मला तुझी काळजी आहे आणि तू त्यांच्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन करू नये असं मला नेहमी वाटतं. हेच सगळं सांगायला मी तुला इथे बोलवलं होतं. आता तुला काय करायचंय ना ते तू करू शकतेस. आता तुला जे काही करायचं असेल ते तू करू शकतेस. त्यावेळी आता अभि जायला निघतो तेव्हा ईशा म्हणते की अभि थँक्यू. मग आता अनिश तेथून न जाता तिच्या पाठीमागे उभा राहतो आणि मनात विचार करतो, माझं म्हणणं हिला पटलेलं दिसतंय. आता कोर्टामध्ये हिने अभिला साक्ष द्यायला भाग पाडलं पाहिजे, कारण तरच टेबल टर्न्स होतील असं म्हणून आता तो ईशाकडे पाहतच राहतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये अनिश, नितीन आणि त्याचबरोबर यश हे तिघेही आता गप्पा मारत बसलेले असतात. मग त्यानंतर अनिश म्हणतो ईशाला मी जरा घाबरवलंच आहे बघा, आता त्यांच्यामध्ये फरक पडला तर पडला आणि मला तर असं वाटतंय ती घाबरलीच असेल. दुसरीकडे आता अभि हा बाहेर गेलेला असतो तेव्हा अनिरुद्ध विचारतो कुठे गेला होतास? तेव्हा तो म्हणतो जॉब शोधायला गेलो होतो. आता संजना विचारते काय जॉबची काय गरज आहे तुला? आता अभि खूप घाबरलेला असतो तेव्हा तो आता अनिरुद्धला म्हणतो बाबा आपण बिल्डरला सांगूया टॉवरची काही गरज नाही आहे म्हणून. तेव्हा अनिरुद्ध आणि संजनाला धक्काच बसतो. तर अनघा आता त्या अभिकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.